नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। रिक्षा चालकांना 3 महिन्यांची मुदत, प्रताप सरनाईक यांनी दिला इशारा। राज्य सरकारकडून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर पुढील पाऊल उचलण्यात आले असून चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हिंदी भाषक चालकांकडून तसेच विविध संघटनांकडून वेळ मागण्यात आल्यानंतर आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली। कॅबिनेट बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की अनेक संघटनांनी महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये विविध जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या संघटनांनी वेळ मागितली होती आणि ती वेळ आम्ही आता दिलेली असं म्हणायला हरकत नाही, परंतु आता त्यांची जबाबदारी वाढलेली आहे। तुम्ही जर आमच्याकडे वेळ मागताय, तुम्ही जर आमच्याकडे आमच्या हिंदी भाषिकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी अवधी द्या असं सांगताय, तर तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे। कारण आता ही पुस्तिका आम्ही तुम्हाला देऊ, ही पुस्तिका दिल्यानंतर तुम्ही मला जसं सांगितलं होतं की आम्ही आमच्या कार्यालयामध्ये मराठी शिकू, आम्ही आमच्या शाखांमध्ये मराठी शिकू, आम्ही हॉल भाड्यानं घेऊ आणि मराठी शिकू, ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी हिंदी भाषिक जे आमचे ड्रायव्हर आहेत त्यांना आम्ही मराठी शिकू, असं भूमिका तुमची होती। तुम्ही